हाय, हेड अप कीज मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. चला सेल्फ केअर बद्दल बोलूया. या काही रोजच्या गोष्टी आहेत ज्या आपण आपली काळजी घेण्यासाठी करतो. एक हेअर स्टायलिस्ट म्हणून तुम्ही तुमच्या क्लायंटची काळजी घेताय, पण लक्षात असू द्या, ग्लास रिकामा असेल तर तहान कशी भागवणार? म्हणजे जर तुम्ही स्वतःची काळजी घेत नसाल तर तुम्ही दुसऱ्यांची काळजी कशी घेणार? सेल्फ केअर त्या गोष्टींबद्दल आहे ज्या तुम्ही स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी करता, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. हे तुमच्या एनर्जी लेवल रिन्यू करणं आणि प्रोटेक्ट करण्याबद्दल आहे. मग तुमच्या कामातल्या आणि आयुष्यातल्या स्ट्रेसशी डील करू शकता. ही खासगी गोष्ट आहे आणि म्हणूनच आपल्यातल्या प्रत्येकासाठी ती वेगळी असू शकते. तुम्ही नोटीस केलं असेल की तुम्ही कधी स्वतःला स्विच ऑफ करू शकत नाही. दिवस संपला तरीही किंवा तुमच्या दिवसाची सुरुवात कामाच्या विचाराने पोटात काहीसा गोळा आल्यासारखी होते. अशा वेळी तुम्हाला स्ट्रेस सायकल तोडण्याची गरज असते. सेल्फ केअर रुटीन तयार केल्याने तुमची नर्वस सिस्टम शांत होण्यास मदत मिळते, तुमची इनर स्ट्रेंथ वाढते. आपल्या शरीरापासून सुरुवात करूया. हे सगळं तुमचं खाणं, पिणं आणि चालण्या फिरण्याबद्दल आहे जे तुमच्यासाठी काम करतं. असं नाही की आम्ही जे सांगू ते सगळंच तुमच्यासाठी वर्क करेल. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय कराव्या लागतील, म्हणजे कळेल की काय सूट होतंय. खाण्यापासून सुरू करूया. हेल्दी खाण्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा आहे आणि आपण इथे मील प्लॅन बद्दल चर्चा करायला नाही आलोय. त्याऐवजी आपण हेल्दी का खायला हवं ह्यावर फोकस करणार आहोत. तुमची डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट तुमच्या ब्रेन केमिस्ट्रीवर परिणाम करते. त्या सर्व मिलियन न्यूरॉन्स, हॉर्मोन्स आणि केमिकलचे आभार जे तुमच्या ब्रेन आणि गट्स मध्ये सतत ये जा करतात. तुम्हाला माहितीये 90% सेरोटोनिन आपल्या गट्स मध्येच बनतं. सेरोटोनिनला हॅपी हार्मोन म्हणून ओळखलं जातं, ज्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या मूडवर होतो. आपल्या इम्युन सिस्टमचा 70% भाग आपल्या गट्स मध्येच असतो. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. गट्स मध्ये जर इरिटेशन असेल तर आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टम साठी सिग्नल सोडले जातात, ज्यामुळे आपली एन्झायटी आणि डिप्रेशन वाढू शकतं. आयडियली तुमच्या दिवसभराच्या कामात निदान 20 मिनिटं तरी जेवणाचा ब्रेक घ्यायला हवा. यामुळे आपल्या प्रोडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटीवर चांगला परिणाम होतो आणि स्ट्रेस आणि फटीगची लेवल कमी होते. जास्त काळासाठी केल्याने जास्त फायदा मिळतो. हे जेव्हा मील प्रिपेअर्ड होत असतं तेव्हा हेल्पफुल ठरतं. पण आम्हाला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हेअर प्रोजना सुद्धा पूर्ण लंच ब्रेक घेण्या एवढा वेळच मिळत नाही. म्हणून तुम्ही पुढचा प्लॅन करा आणि हेल्दी स्नॅक्स सोबत ठेवा. यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल शक्य असेल तेवढी स्टेबल राहील, ज्यामुळे तुमचा मूड स्टेबल राहण्यास मदत मिळेल. आपल्या वेगवेगळ्या बॉडी फंक्शनमध्ये पाणी इन्व्हॉल्व्ह असतं. जसं आपल्या शरीरातून वेस्ट बाहेर फेकण्यापासून ते आपले जॉइंट्स प्रोटेक्ट करण्यापर्यंत पाण्याचा आपल्या मेंटल हेल्थमध्येही महत्त्वाचा रोल असतो. अभ्यासात असं आढळून आलंय की पाणी कमी प्यायल्याने डिप्रेशन आणि एन्झायटीची रिस्क वाढू शकते. आपल्या ब्रेनचा बराचसा भाग पाण्याने बनलेला असतो, म्हणून जेव्हा आपण डिहायड्रेटेड होतो तेव्हा आपल्या कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स म्हणजेच मेमरी आणि तुमच्या रोजच्या टास्कवर फोकस करण्यावर परिणाम होतो. डिहायड्रेशनची काही लक्षणं म्हणजे थकवा येणं आणि कॉन्सन्ट्रेशनवर परिणाम होणं. आपली स्किन सुद्धा डिहायड्रेशनची लक्षणं दाखवते, जसं की ड्राय किंवा क्रॅक्ड लिप्स. तुमच्यापैकी बरेच जण दिवसभर सॅलॉनमध्ये कामात बिझी असतात आणि पुरेसं पाणी प्यायचं विसरून जातात. चला हे बदलूया. याची सुरुवात 1 लिटर पाण्याच्या बॉटलपासून करूया. जेव्हा तुम्ही हे कराल, एक रुटीन बिल्ड करण्याचा प्रयत्न करा. एका क्लायंटचे काम संपलं की पाणी प्या, किंवा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही नवीन कलर बोल मिक्स कराल. दिवसात कमीत कमी 2 लिटर पाणी पिण्याचं एम असू द्या. सगळ्यांना माहित आहे आपल्यासाठी एक्सरसाइज महत्वाची आहे. आपण जेव्हा चालतो फिरतो तेवढंच आपल्याला छान वाटतं आणि जास्त एनर्जी मिळते. डिप्रेशन आणि एन्झायटीची रिस्क सुद्धा कमी होते, कारण हे आपल्या बॉडीमध्ये सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतं. आठवते का हॅपी हार्मोन? मी आठवड्यातून 3 दिवस फिट बॉक्सिंग करतो. 50 मिनिटांचा क्लास असतो आणि त्या 50 मिनिटात तुम्ही स्वतःला सगळ्यांपासून वेगळं करता, दूर करता, कुठलाच विचार करत नाही. मी स्वतः नेमाने आठवड्यातून 2 ते 3 वेळा एक्सरसाइज करतो. एक्सरसाइज केल्याने मला खूप शांती मिळते आणि हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे कुठलाही दिवस सुरू करण्यासाठी. तुम्हाला फ्रेश फील करणं गरजेचं आहे, तुम्हाला एनर्जेटिक होणं गरजेचं आहे. जर तुमचा ब्रेन हेल्दी असेल तर दिवसभर तुम्ही अगदी चांगलं फील करता. हेअर ड्रेसिंग हा एक फिजिकली डिमांडिंग जॉब आहे आणि ह्यात अनेक प्रकारचे युनिक फिजिकल चॅलेंजेस आहेत, जसं की खूप वेळासाठी उभं राहणं आणि तेच जेस्चर्स करणं. यामुळे मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर किंवा MSD होऊ शकतो, म्हणजे गुडघा, पाठ किंवा पाय दुखणे. खरं तर 75% ऑक्युपेशनल डिसीजेस जे हेअर ड्रेसेसमध्ये आढळतात ते असतात MSD. आपण करिअरच्या एका टप्प्यावर एका क्रोनिक पेन मधून गेलेले आहोत. मी सुद्धा हे अनुभवलंय, पण हे असं होता कामा नये. दिवसभरात काही मिनिटं मूव्हमेंट केल्याने MSD पासून प्रिव्हेंट होण्याची शक्यता वाढते. जरी तुम्ही खूप वेळ सॅलॉनमध्ये घालवत असाल तरी असे काही मार्ग आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात मूव्हमेंट येऊ शकते. चला एक ट्राय करून बघूया.
कन्सिस्टंट मूवमेंट प्रॅक्टिस करण्याने तुमच्या शरीराला छान वाटेल असं करणं गरजेचं असतं. आणि हे करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिवसभरातील काही मिनिटं पाहिजे असतात. तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला कामाची सुरुवात करण्याआधी एक छोटासा वॉर्म अप करू शकता. लक्षात असू द्या, एक्सरसाइज करताना ब्रीदिंगवर लक्ष देणं गरजेचं आहे. पूर्ण पण हळूहळू श्वास आत घेणं आणि बाहेर सोडणं. चला मानेपासून सुरू करूया. एका दिशेला हळूहळू बघा आणि काही क्षणासाठी होल्ड करा. आता डोकं दुसऱ्या दिशेला वळवा आणि होल्ड करा. 15 सेकंद ही मूवमेंट रिपीट करा. पण तुमचं डोकं सावकाश टर्न करा, कारण आपल्या मानेच्या मसल्सना झटका द्यायचा नाहीये. आता तुमचा कान तुमच्या खांद्यांपर्यंत आणा आणि होल्ड करा. आता तुमचं डोकं दुसऱ्या बाजूला झुकवा आणि दुसरा कान खांद्यांजवळ घेऊन या. ही मूवमेंट 15 सेकंद रिपीट करा. पुढे आपण खांद्यांवर फोकस करूया. हळूहळू खांदे पुढच्या बाजूने गोल फिरवा 15 सेकंद. आणि आता हळूहळू तुमचे खांदे मागच्या बाजूला फिरवा 15 सेकंद. आता आपण मनगट म्हणजेच रिस्टवर फोकस करू. आपल्या दोन्ही हाताची बोटं एकमेकात गुंतवा आणि तुमचं मनगट रोटेट करा 15 सेकंदसाठी. आता तुमचे हात तुमच्या हिप्सवर ठेवा आणि तुमचे हिप्स एका दिशेत गोल फिरवा 15 सेकंदसाठी. आता हीच मूवमेंट दुसऱ्या दिशेने मूव्ह करा 15 सेकंदसाठी. पाय समांतर ठेवून उभे राहा. तुमचे हात तुमच्या खांद्यांच्या उंचीपर्यंत आणा आणि हाताची बोटं एकमेकांत गुंतवा. नंतर आपल्या पाठीला राऊंड फिरवत आपले तळहात आपल्यापासून दूर नेऊन प्रेस करा. याने मणक्यावर येणारा ताण फील करा. ही पोझिशन 30 सेकंद होल्ड करा. नंतर एक हात तुमच्या समोर न्या. तळहात बाहेरच्या दिशेने आणि बोटं वर सीलिंगच्या दिशेने असावे. हळूहळू तुमची बोटं तुमच्याकडे खेचा. या पोझिशनला 30 सेकंद होल्ड करा आणि मग असंच दुसऱ्या हाताने रिपीट करा. आता एक हात तुमच्या समोर घ्या. आता तळहात आतल्या दिशेने आणि बोटं जमिनीच्या दिशेने असू दे. आता हळूहळू बोटं तुमच्या दिशेने खेचा. हे स्ट्रेचेस तुमच्या हातांना आणि मनगटाला रिलीव्ह करतात. आता एक पाय वर उचलून दुसऱ्या पायावर पोझिशन होल्ड करायचा प्रयत्न करा. तुम्ही भिंत, टेबल किंवा खुर्चीचा आधार घ्या. जर तुम्हाला स्टेबिलिटीची गरज वाटते तर हळूहळू तुमचा पाय तुमच्या पाठी नेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा गुडघा जमिनीच्या दिशेने पॉइंटेड असेल. ॲब्डॉमिन ॲक्टिव्हेट करायचं असल्याने तुम्ही तुमची पाठ वाकवू नका. तुम्हाला तुमच्या थाईजमध्ये स्ट्रेच जाणवणं गरजेचं आहे. 30 सेकंद होल्ड करा. आता दुसऱ्या पायाने हे रिपीट करा. दिवसभर काम केल्यावर सुद्धा बॉडीला स्ट्रेच देणं गरजेचं असतं. त्यामुळे दिवसभरातला ताण रिलीव्ह व्हायला मदत होते. आणि मोमेंटचा सगळ्यात शेवटचा फॉर्म आहे अजिबात मोमेंट न करणं, म्हणजे झोप. सर्वांसाठी 6 ते 8 तासांची चांगली झोप आवश्यक आहे, ज्यामुळे आपल्या ब्रेनचा परफॉर्मन्स, आपला मूड आणि हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह होते. आपल्या ब्रेनची सुद्धा एक ड्रेनेज सिस्टम असते, जी आपण झोपेमध्ये असताना आपल्या शरीरातले टॉक्सिन्स काढून टाकते. याने आपल्या बॉडीला आणि माइंडला रिसेट होण्यास मदत मिळते. रोज रात्री जवळपास सारख्या वेळेत झोपणं आपल्या बॉडीच्या सिस्टमला रिन्यू होण्यासाठी सेट व्हायला मदत करतं. दिवस संपल्यावर गरम पाण्याने आंघोळ करणं किंवा शॉवर घेणं आयडियली झोपण्याच्या 90 मिनिटं आधी. रिसर्चनुसार ह्यामुळे झोपेची क्वालिटी सुधारते. तुम्ही वेटेड ब्लँकेट सुद्धा वापरू शकता, जे झोपेसाठी खूप हेल्प करतात आणि खास करून त्यांच्यासाठी उपयोगी असतात ज्यांना एन्झायटी, डिप्रेशन किंवा हाय लेवल स्ट्रेस आहे. झोपताना छान ॲम्बियंट आवाज ऐकणं, जसं की स्लीप साऊंड, आराम मिळण्यासाठी फायदेशीर ठरतं. स्पेशली जर तुम्ही अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहता जिथे खूप आवाज असतो. पुढे जाण्याआधी काही क्षण त्या मार्गांबद्दल विचार करूया, ज्याने तुम्ही शरीराला स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी मदत करायला सुरुवात करू शकता. एक एरिया सिलेक्ट करा ज्यावर फोकस करायचंय. खाणं, पाणी किंवा मूवमेंट. तुमच्या नोटबुकमध्ये एक हेल्दी सवय लिहा जी तुम्हाला आवडेल ते, आणि तुम्ही ते कसं करणार आहात तेही लिहा. आता व्हिडिओ पॉज करा. पहिली हेल्दी सवय निवडून तुम्ही उत्तम काम केलंय. तुमचं मेंटल वेलबिंग तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या स्ट्रेसेसना कसं मॅनेज करायचं यासाठी मदत करणारी की आहे, आणि मदतीसाठी तुमच्याकडे सगळ्यात बेस्ट टूल आहेच, तुमची ब्रीदिंग. दिवसात बऱ्याच वेळा मला स्वतःला शांत आणि स्वतःवर फोकस करायचा असतो. इतकंच नाही तर दिवसाचा काही काळ व्यवस्थित जावा म्हणून मी स्वतःला फोर्स करते स्लो डाऊन होऊन श्वास घेण्याकरता. म्हणजे तुम्हाला नाकाने एक खोल श्वास आत घ्यायचाय जोवर तुमच्या गट्स पर्यंत ते पोहोचत नाही, आणि मग हळूहळू श्वास सोडायचाय, ज्याने प्रेशर पण रिलीज होतं आणि यामुळे तुमचा स्ट्रेस पण रिलीज होईल.
यासाठी फक्त 2 मिनिटं पुरेशी आहेत, म्हणजे आपलं शरीर शांत होण्यासाठी जेवढा आवश्यक तेवढाच. मन लावून शांतपणे केलं तर ब्रीदिंग आपल्या बॉडीला कामिंग सिग्नल देतं. त्यामुळे वेगस नर्व उत्तेजित होते, जी आपल्या शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे. हे आपले बॉडी फंक्शन्स कंट्रोल करतं, जसं की डायजेशन, हार्ट रेट, इम्युन सिस्टम आणि आपल्या इमोशनल रिॲक्शन आणि स्ट्रेस अनुभवल्यानंतरच्या सुद्धा. तुम्हाला स्ट्रेसफुल सिच्युएशन मधून बाहेर आल्यानंतर शांत व्हायला मदत करणं. ब्रीथ वर्क करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ह्यातलीच एक आहे बॉक्स ब्रीदिंग. एक प्रयत्न करून पाहूया. चला तर आपण हे 4 काउंट मध्ये करणार आहोत. हळूहळू श्वास बाहेर सोडा. तुमच्या लंग्स मधली सगळी हवा बाहेर पडू द्या. आता नाकाने श्वास घ्या आणि मनात 4 काउंट मोजा. 4 काउंट करत श्वास होल्ड करा. पुन्हा 4 काउंट करत श्वास बाहेर सोडा. पुन्हा श्वास घ्या, होल्ड करा आणि 4 काउंट करा. हे 3 ते 4 वेळा रिपीट करा. पुढचं आहे मेडिटेशन. काही प्रकारच्या मेडिटेशनमध्ये मेंटल फोकस मेंटेन करायचा असतो काही सेन्सेशनवर, जसं की ब्रीदिंग, साऊंड, एखादी व्हिज्युअल इमेज किंवा एखादा मंत्र. आणखीन काही प्रकारात माइंडफुलनेसची प्रॅक्टिस सुद्धा सहभागी असते, ज्यामध्ये अटेन्शन मेंटेन करणं आणि आत्ताच्या क्षणाबद्दल अवेअरनेस असणं, कुठलंही जजमेंट न करता. मेडिटेशन म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचा क्लिनिकली प्रूव्हन मार्ग आहे, ज्यामुळे तुमचा सेल्फ अवेअरनेस वाढतो, काइंडनेस वाढतो आणि स्ट्रेस आणि एन्झायटी कमी होत जातात. 8 आठवडे माइंडफुलनेस मेडिटेशन केल्याने एन्झायटी सिम्पटम्स कमी होण्यास मदत होते, जे लोकांमध्ये आढळतात. त्याचसोबत सेल्फ अश्युरन्सची फिलिंग वाढते. स्ट्रेस आणि कोपिंगला जास्त पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळण्यात याची मदत होते. आता चॅलेंज हे आहे की तुमच्यासाठी काय काम करेल ते शोधायचं. मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाइज या सगळ्यांसाठी नसतात. मला माइंड जागेवर आणण्यासाठी शांततेत चालायला आवडतं, किंवा थेरपी काही लोकांसाठी जास्त उपयुक्त ठरते. वेगवेगळे रिसोर्स ट्राय करणं महत्वाचं असतं. याने कळतं आपल्यासाठी काय योग्य आहे. सेल्फ केअरचा शेवटचा भाग फोकस करतो फ्रेंडशिप्स आणि सोशलायझिंगवर. एक हेअर प्रो म्हणून तुम्ही तुमच्या क्लायंटशी इंटरॅक्ट करत असल्याने लोकांच्या गराड्यात असता, पण याने तुमचा सोशल नेटवर्क रिप्लेस होता कामा नये. तसंच तुमच्या क्लायंट सोबतची रिलेशनशिप व्हॅल्युएबल असते. ही तुमच्या मित्रांची रिप्लेसमेंट नसते. माझ्या अवतीभोवती नेहमी माझे फ्रेंड्स, फॅमिली आणि शेजारी असतात आणि आम्ही एकमेकांशी आयुष्याबद्दल बोलतो, एकमेकांना ॲडवाइस देतो. मी माझ्यासाठी एक रूल बनवलाय की महिन्यातून किमान 2दा तरी सगळ्या मित्रांना भेटायचं, त्यांच्यासोबत बियर प्यायची आणि जगाशी डिस्कनेक्ट होऊन मनसोक्त गप्पा मारायच्या. मला वाटतं एक चांगली सोशल लाईफ असणं खूप गरजेचं आहे, पण सोशलायझिंग सोबतच स्वतःसाठी पण वेळ काढणं तितकंच महत्वाचं आहे. सोशलायझिंग आपल्या माइंड आणि बॉडीसाठी चांगलं असतं. त्यामुळे आपल्या ब्रेनचा परफॉर्मन्स अधिक वाढतो आणि आपला हॅपीनेस आणि वेलबिंगचा सेन्स सुद्धा, ज्याने तुमचं आयुष्य वाढायला मदत होते. जेव्हा आपण सोशलाइज होतो तेव्हा आपण लोनली फील नाही करत. लोनलीनेसचा आपल्या हेल्थवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. मेंटल हेल्थ प्रॉब्लेम्स, झोपेशी रिलेटेड प्रॉब्लेम्स, हार्ट प्रॉब्लेम्स आणि बाकीच्या हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स मध्ये वाढ होऊ शकते. आणि आम्हाला ते नकोय. म्हणून छोटी सुरुवात करा. आठवड्यातून 1 दिवस आपल्या मित्रांना पर्सनली भेटा. या 3 सेक्शन मधून प्रत्येकी किमान एक सेल्फ केअर टिप लिहून काढा. बॉडी, माइंड आणि सोशल, जे सतत तुमच्या सोबत राहील. तुम्हाला सूट होईल की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ते कसे प्लॅन करणार आहात ते लिहा. आता तुमच्याकडच्या टूल्सच्या मदतीने तुम्ही पर्सनलाइज सेल्फ केअर रुटीन तयार करू शकता. मजा करा आणि वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून बघा, म्हणजे कळेल तुमच्यासाठी काय बेस्ट आहे. आपल्या सवयींमध्ये बदल करणं एवढं सोपं नसतं. तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि लक्षात ठेवा, सातत्य हीच की आहे. रोज छोटे छोटे एफर्ट्स घेणं हे एकच मोठा एफर्ट घेण्यापेक्षा चांगलं असतं. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी हेड अप कीज मध्ये.